ते अजून काही मला हँडल करायला जमत नाही, थोडा मोठा आहे साईजनी. काय झालं मित्रांनो, आता आम्ही काल गेलो होतो बाजारात. आता तुम्ही सांगा, एखादा माणूस जर रस्त्याने चालतोय असं असं, एक तर तुम्हाला माहिती तू काय करत असते मोबाईल मध्ये, काय करत असते सांगा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल रोस्टर कलाकार मध्ये. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे हागणदारी. कारण हागणदारीचं नाव काढल्यावर सर्वात पहिले आपल्या डोळ्यासमोर कोणती गोष्ट येते तर ती म्हणजे हागचुरे फॅमिली. कारण मागच्या व्हिडिओमध्ये हागचुरे फॅमिलीला रोस्ट करताना मी एक वाक्य बोललो होतो. सर्वसामान्य माणसं सकाळी उठल्यानंतर संडासमध्ये हागतात, पण हागचुरे फॅमिली सकाळी उठल्यानंतर व्लॉगच्या नावाखाली व्हिडिओमध्ये हागतात. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. हेन्स प्रूव्ह, वाकचुरे नाही हागचुरे. आणि तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आपण खूप जास्त सपोर्ट केलाय त्या व्हिडिओला. आता लवकरच त्या व्हिडिओचे 10K क्रॉस व्ह्यूज होतील. तसंच मित्रांनो, त्या व्हिडिओ प्रमाणे तुम्ही याही व्हिडिओला प्रेम द्याल अशी माझी आशा आहे. नाही जमायचं. अहो, हागचुरे फॅमिलीचे तर व्हिडिओ सोडाच, त्यांचे टायटलच इतके भयानक असतात ना, टायटल पाहूनच माणसाला संडास येते. आजच्याच व्हिडिओचं टायटल पहा काय आहे. तुमच्या ऋतुवहिनीचा मोबाईल हरवला, आम्ही नाही पाहिला. तुमच्या ऋतुवहिनीचा मोबाईल हरवला, आम्ही नाही पाहिला. तुमच्या ऋतुवहिनीचा मोबाईल हरवला, आम्ही नाही पाहिला. मित्रांनो, तुम्हाला कालचा किस्सा सांगायचा राहिलेला आहे आणि कालचा किस्सा खरंच खूप मोठा आहे आणि तुम्हाला सांगितलं पण नाही आम्ही. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. आणि काल आम्ही एक मोबाईल पण घेतला, तुम्हाला माहिती नहीं. सो मित्रांनो, हे बघा, हा मोबाईल घेतलेला आहे आपण आणि त्याचा अजून काही मला हँडल करायला जमत नाही, थोडा मोठा आहे साईजनी. मला हँडल करायला जमत नाही, थोडा मोठा आहे साईजनी. हँडल करायला जमत नाही, थोडा मोठा आहे साईज ना. यार लेंडूक, अरे तू घेतलं काय नेमकं. आणि काल काय झालं आता ते सांगाल तुम्हाला ऋतू. काय झालं मित्रांनो, आता आम्ही काल गेलो होतो बाजारात. आम्ही एकटीच गेलो होते. हा, मग काय झालं थांबा आता सांगा. गेले होते सकाळी गेले होते दूध आणायला, कचरा ते टाकायचं होतं ना, त्याच्यामुळे गेले होते. हा, अच्छा. आणि मी तिथे लसूण घेतला, हा. सगळं घेतलं बरं का. लसूण घेतला, दूध घेतलं, 2च घ्यायचं होतं सगळं म्हणजे. अच्छा. मग मी कितली खाली ठेवली आणि कितलीवर लसणाची पिशवी ठेवली आणि लसणाच्या पिशवीवर मोबाईल ठेवला. चालत होते, फास्ट चालत होते, त्याच्यामुळे तो मोबाईल पिशवीवरून घसरून पडला. मी कितली ठेवली, कितलीवर लग्नाची पिशवी ठेवली, त्यावर ठेवला मोबाईल, भलभल चालले आणि मग घतलून पडला मोबाईल. काही चुकलं का माझं? तुम्हाला तर माहित असेल कोणता मोबाईल माझा. नहीं. ओप्पो रेनो 8 ऋतूचा मोबाईल होता आणि काल तो हरवला. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझा ऑनलाईन बिझनेस त्याच्यावरतीच चालत असतोय आणि तो हरवल्यानंतर माझा बिझनेस पण म्हणजे लगेच स्टॉप झाला गेला. भाऊचा बिझनेस त्याच्यावर चालत होता, मोबाईल हरवला, भाऊवर दुष्काळ कोसळला, भाऊचा बिझनेस डायरेक्ट स्टॉपड. बरोबर, म्हणजे मला काम करायला जागाच नाही राहिली. भाऊला आता काम करायला जागाच राहिली नाही, कारण भाऊकडे आता मोबाईलच नाही. मोबाईल नाही, मग भाऊ काय कमरच्या भोकातून व्हिडिओ शूट करतो काय? येड. भरपूर काही प्रयत्न केले पण मोबाईल काही शेवटी सापडलाच नाहीये. आता तुम्ही सांगा, एखादा माणूस जर रस्त्याने चालतोय असं असं, क्या बोला तूने? एखादा माणूस जर रस्त्याने चालतोय असं असं, ए नाकतोड्या, अरे माणूस असा चालतोय, असा असा असा, तर अरे नाकतोडा पण चालत नाही रे. 7:30ला गेली, इथंच गेली, पडून आला मोबाईल. तिने नाही हरवला, आता बळच पण हरवत नसते, हरवला. तो आवडत होता मला फोन, असं नाही का आवडत नव्हता, सगळ्यांना आवडायचा. आवडत होता म्हणजे भारीतलाच फोन होता, साधा फोन नव्हता. आणि त्याच्यावर फक्त एवढंच की बाकी काय ऋतूचं आणि माझं काम चालायचं. एक तर तुम्हाला माहिती ऋतू काय करत असते मोबाईल मध्ये, काय करत असते सांगा. ए भाऊ, अरे आता आम्हाला काय माहित तुझी बायको मोबाईलवर काय करते, ते आमच्यापेक्षा तुला जास्त माहित असणार. बरोबर. परत तुम्ही हात माझ्या तोंडावर घेतला. मित्रांनो, हागचुरे फॅमिलीला रोस्ट करताना मला असंच होतं, मी आलोच जाऊन. तोपर्यंत मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आलो बरं का.